नमस्कार. मागील भागात आपण एक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल बोललो होतो. प्रश्न होता, "सर, माझ्या वडिलांचं नुकतंच निधन झालंय. मी तुमच्याकडे येण्यापूर्वीच त्यांचं बँक अकाउंट बंद केलंय. मी काही चूक तर केली नाही ना?" या प्रश्नावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया आणि मतं कमेंटमध्ये लिहिली. सर्वप्रथम त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आता या प्रश्नाचं उत्तर माझ्या दृष्टिकोनातून आणि माझ्या अनुभवातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम मी त्या क्लायंटकडे अगदी शांतपणे पाहिलं आणि म्हणालो, "तुमच्या वडिलांच्या निधनाबद्दल मला मनापासून दुःख वाटत आहे. आई-वडिलांचं जाणं हे आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखांपैकी एक दुःख असतं. मी स्वतः या प्रसंगातून गेलो आहे. म्हणूनच त्या वेदना, तो रिकामेपणा आणि आभाळ फाटणं म्हणजे काय, हे शब्द फक्त ऐकलेले नाहीत तर अनुभवले देखील आहेत. अशा वेळी माणूस भावनिक असतो. त्याचं डोकं शांतपणे विचार करत नसतं. नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्याला सल्ला देत असतात. कोणी म्हणतं, लगेच बँकेत जा. कोणी म्हणतं, अकाउंट बंद कर यार. तर कोणी म्हणतं, सगळे पैसे लगेच काढून घे. पण अशा वेळी घेतलेला एक घाईचा निर्णय पुढे अनेक महिन्यांचा त्रास देऊ शकतो. मी त्या क्लायंटला सांगितलं, कदाचित बँक अकाउंट बंद करून तुम्ही ही पहिलीच मोठी चूक केली आहे साहेब. तुम्ही बँक अकाउंट बंद करण्यापूर्वी एकदाही विचार केला का हो, की त्या अकाउंटशी अजून काय काय जोडलं गेलं आहे? ते म्हणालेत, "नाही सर, आम्ही फक्त अकाउंट बंद केलं." मित्रांनो, या इम्पॉर्टंट प्रश्नाचं उत्तर फक्त हो किंवा नाही इतकं सोपं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, वडिलांच्या निधनानंतर भावनेच्या भरात किंवा इतरांच्या सांगण्यांवरून बँक अकाउंट लगेच बंद करण्याचा निर्णय घेऊ नका. कारण बँक अकाउंट हे फक्त बँक अकाउंट नसतं. त्याच्याशी अनेक आर्थिक व्यवहार, इन्व्हेस्टमेंट आणि भविष्यातील फायनान्शियल प्रोसेस जोडलेल्या असू शकतात. आता पुढच्या भागात मी तुम्हाला माझा स्वतःचा एक खरा अनुभव सांगणार आहे आणि भावनेच्या भरात मी नकळत केलेली एक मोठी चूक तुमच्यासमोर मांडणार आहे. त्या चुकीमुळे मला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं आणि त्या अनुभवातून मी काय शिकलो, हे सर्व आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. आणि हो, तुमच्यापैकी कोणाचा असा अनुभव असेल किंवा कुटुंबातील व्यक्तीचं बँक अकाउंट बंद केल्यानंतर काही अडचणी आल्या असतील, तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. कदाचित तुमचा अनुभव इतर अनेक कुटुंबाची मोठी चूक टाळू शकतो. चला तर पुन्हा भेटूया. प्रश्न तुमचे, उत्तर आमचेच्या पुढील भागात. थँक्स फॉर वॉचिंग.